हाय हेलो फ्रेंड्स, माय नेम इज शौर्य मनोज कुमार सावंत. हाउ आर यू? आज हम सीखने वाला है 6th स्टैंडर्ड का फोर्स एंड टाइप ऑफ फोर्स. फोर्स एंड टाइप्स ऑफ फोर्स. आज हम सीखेंगे क्या होता है फोर्स. म्हणजे फोर्स म्हणजे काय. तर आता फोर्स तर फोर्स म्हणजे काय. फोर्स म्हणजे द पुश अँड पुल ऑफ एन ऑब्जेक्ट फोर्स म्हणजे काय. द पुश अँड पुल ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला पुश करणं किंवा त्याला पुल करणं म्हणजे फोर्स होय. तर त्या फोर्स म्हणजे कळालं असेल. आता फोर्स म्हणजे काय. द पुश अँड पुल ऑफ एन ऑब्जेक्ट. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला आपण जेव्हा फोर्स अप्लाइड करतो किंवा म्हणजेच आपण फोर्स लावतो, त्याला पुल करतो, त्याला पुश करतो. पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे. एखाद्या वस्तूला आपण जेव्हा ओढतो किंवा ढकलतो त्याला आपण म्हणणार फोर्स. आता फोर्स म्हणजे कळालं. आता शिकूयात आपण फोर्सचे टाइप्स. फोर्सचे मेन टू टाइप्स. फर्स्ट आहे कॉन्टॅक्ट फोर्स and second is non-contact force. आता कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय. तर कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे when two bodies comes in contact and applied force. जेव्हा टू बॉडीज कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा आणि फोर्स अप्लाइड करतात त्याला आपण म्हणणार कॉन्टॅक्ट फोर्स. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय. तर आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे when two bodies not comes in contact but applied force. when two bodies comes not in contact but applied force. जेव्हा दोन बॉडीज एकत्र येत नाहीत परंतु फोर्स अप्लाइड करतात त्याला आपण म्हणणार नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता याचे पण काही प्रकार आहेत. याचे आहेत तीन प्रकार. ते आपण शिकणार आहोत आता. तर पहिल्यांदा आपण शिकूया कॉन्टॅक्ट फोर्सचे प्रकार. तर आता हे कॉन्टॅक्टचे झाले. आता कॉन्टॅक्टचा पहिला आहे मस्क्युलर फोर्स. काय मस्क्युलर फोर्स. आणि सेकंड आहे मेकॅनिकल फोर्स. थर्ड आहे फ्रिक्शनल फोर्स. आता आपण ही कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये तीन प्रकार शिकणार आहोत. पहिला आहे मस्क्युलर फोर्स. तर आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय. when applied force by the help of muscles. जेव्हा फोर्स अप्लाइड होतो जेव्हा आपण मसल्सचा हेल्प करतो म्हणजेच मसल्सची मदत घेतो आणि फोर्स अप्लाइड करतो त्याला म्हणणार आपण मस्क्युलर फोर्स. when force applied by the help of muscles. जेव्हा आपण मसल्सचा मदत घेतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आणि फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याला आपण म्हणणार मस्क्युलर फोर्स. आता सेकंड बघूयात मेकॅनिकल फोर्स. काय असते मेकॅनिकल फोर्स. तर हे पण सेम टू सेम मस्क्युलर सारखं आहे. काय असते मेकॅनिकल. तर मेकॅनिकल फोर्स म्हणजे when force applied by the help of machine. केव्हा फोर्स अप्लाइड होतो मेकॅनिकल. जेव्हा मशीन हेल्प करते
मशीन मदत करते. एखादी मशीन आहे, वॉशिंग मशीन आहे, ती कपडे धुवायला मदत करते की नाही, आणि त्याला म्हणणार आपण मेकॅनिकल फोर्स. तर आता मेकॅनिकल फोर्स म्हणजे तुम्हाला कळालंच असेल. आता फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय? तर फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच when two bodies comes in contact and rubbed against and against. जेव्हा दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि रब्ड होतात आणि अगेन्स्ट होतात, जसं की उदाहरण देतो तुम्हाला सायकलचा आपण जेव्हा ब्रेक दाबतो तेव्हा ते रोखतो आणि स्टंट मारतो आपण, तेव्हा ते रब्ड होतं का नाही, त्याला म्हणणार आपण फ्रिक्शनल फोर्स. किंवा अजून एक उदाहरण देतो, जेव्हा आपण सायकलचा ब्रेक दाबतो तेव्हा त्या टायरच्या रिंगला ते काळे ते असतात, त्याला ते अटॅच होतात आणि रब्ड होतात, टायरला रोखायचा प्रयत्न करतात, त्याला आपण म्हणणार फ्रिक्शनल फोर्स. आता आपण बघूयात नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे प्रकार. तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे? आता हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? तर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल. आता ग्रॅव्हिटेशनल म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशनल म्हणजे द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल एव्हरीथिंग. व्हेन फोर्स अप्लाइड बाय द अर्थ, जेव्हा अर्थ एखाद्या थिंगला, एखाद्या वस्तूला, एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा पुल करते, पुल म्हणजे ओढणे, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला पुल करते, तुम्ही कधीही बघा, आपण एखादी चेंडू घेतला, तो वरी टाकला, तो खाली येणारच आहे. हे डस्टर घेऊया, वरी टाकलं, खाली आलाच. इथे काय झालं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आणि अर्थने इथे एखाद्या थिंगला पुल केले, त्याला म्हणणार आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर सेकंड काय आहे? तर सेकंड आहे मॅग्नेटिक. आता मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? तर मॅग्नेटिक फोर्स म्हणजे व्हेन फोर्स अप्लाइड बाय द हेल्प ऑफ मॅग्नेट. आता जेव्हा ह्या नॉन कॉन्टॅक्ट आहे, जेव्हा आपण नॉर्थ साऊथ लावतो तेव्हा ते बरोबर चिटकतं, आणि जेव्हा आपण नॉर्थ अँड नॉर्थ लावतो तेव्हा ते चिटकत नाही. हे बघा, वाटल्यास इथं बघू शकता, हे चिटकत नाही, इथं फोर्स लागतं. तर हे कॉन्टॅक्ट मध्ये नाही आले, परंतु फोर्स अप्लाय करतात की नाही, त्यामुळे आपण त्याला म्हणणार मॅग्नेटिक फोर्स आणि सोबत नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचा टाईप. आता थर्ड आहे. तर थर्ड काय आहे? तर थर्ड आहे मॅग्नेटिक फोर्स झाल्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे? when force exerted by the electrically charged materials, जेव्हा एक्सर्टेड बाय म्हणजेच एखाद्या वेळेस आपण जेव्हा म्हणजेच काय इलेक्ट्रिकली चार्जड मटेरियल्स घेतलं आणि जर का त्याचा फोर्स झाला तर आपण त्याला म्हणणार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक झालं. आता आपण शिकणार आहोत फोर्स काढायचा कसा. फोर्स आला कुठून? तर आता हा फोर्स आणि याच्यामध्ये एक गोष्ट राहिली, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी शोधला? तर याचं उत्तर आहे सर इसाक न्यूटन. करेक्ट आहे, सर इसाक न्यूटन. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला सर इसाक न्यूटन, आणि ते केव्हा लागला? तर 17th सेंचुरी. नोट्स म्हणून लिहून घ्या बरं का, हे काही साधं उगा ऐकायसारखं नाही बरं का. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखाद्या वेळेस परीक्षेत विचारू शकते, म्हणून लिहून घ्या. 17th सेंचुरी मध्ये त्यांनी शोध लावला. तर आता फोर्स काढायचा कसा? तर फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सलरेशन. फोर्स इंटू ऍक्सलरेशन.
आता फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सिलरेशन. मासलाच आपण लिहितो केजी मध्ये आणि ॲक्सिलरेशनला लिहितो आपण मीटर पर सेकंद मध्ये. मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता याला आपण असं पण लिहू शकतो केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. करेक्ट आहे. आणि याचंच मिळून काय होतं तर त्याचं मिळून होतं न्यूटन. फोर्स हा कधी पण न्यूटन मध्ये मोजला जातो. फोर्सचा याचा युनिट आहे न्यूटन, त्यामुळे त्याला कधीही न्यूटन मध्ये मोजतात. आपण एखादी एक्झाम्पल घेऊया. चला, तर फोर्स आपल्याला येते याच्यामध्ये मास दिलाय, समजा मास दिलाय 5 kg आणि ऍक्सलरेशन दिलंय काय म्हणते त्याला आपण, ऍक्सलरेशन आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतो ना, तर त्याला आपण म्हणणार 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. करेक्ट आहे. तर आता इथं फोर्सचा फॉर्म्युला काय म्हणलं, मास इंटू ऍक्सलरेशन. 5 इंटू 6 यालाच आपण असं लिहू शकतो ना, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याचा गुणाकार करायचा आहे. 6×5 30 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आलं. आता मी काय म्हणलं होतं, याला आपण कशात लिहितो तर न्यूटन मध्ये लिहितो. न्यूटन. मग आता इथं 30 आन्सर आले, तर 30 न्यूटन फोर्स लावला हे आपल्याला म्हणता येतं. आज आपण आता फोर्स काढायचा कसं ते तर शिकलो. चला तर मग आज आपला हा टॉपिक संपलेला आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं कळाले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.